ज्ञानदा, ज्या प्रकारे आपण बघितलं गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसामध्ये खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि खास करून अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात चर्चा व्हावी अशी विरोधकांनी विनंती केली होती। मात्र या 2 दिवस फारशी चर्चा होऊ शकली नाही। त्यामुळे आज सभागृहात या संदर्भात चर्चा होणार आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली होती आणि या संदर्भात चर्चा होत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली होती। आणि त्यानंतर आता प्रश्न उत्तराच्या तासानंतर 12-12:30च्या दरम्यान शेतकऱ्यांचा प्रश्न अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि तातडीनं या संदर्भात शेतकऱ्यांना मदत मिळावी या दृष्टिकोनातून चर्चा केली जाणार आहे। विरोधकांच्या म्हणण्यानुसार साधारणपणे 22 जिल्ह्यांमध्ये या सगळ्या अवकाळी पावसाचा फटका पडलेला आहे आणि यामध्ये 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आणि एकूण जर आपण दुष्काळाची स्थिती पाहिली, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं पाहता 75% पेक्षा जास्त भागात दुष्काळ आहे आणि त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानुसार मदत सुद्धा द्यावी। जरी राज्य सरकारवर कर्जाचा बोजा वाढत असेल, राज्याच्या सरकारच्या तिजोरीतून हे पैसे जात असतील तरी तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी त्या दृष्टिकोनातून आज विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत आणि यावर चर्चा होणार आहे। आणि या चर्चेला सुद्धा सहमती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, अवकाळी पावसासंदर्भात मुद्दे आहेत, शिवाय इतर काय महत्त्वाचे मुद्दे आहेत तो राजू आपल्याला सांगेल। वेदांत, पाहतोय आपण हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे आणि दुसऱ्या आठवड्यातला हा पहिला दिवस आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे। खरं तर विरोधकांच्या अजेंड्यावरती 2 मुद्दे महत्त्वाचे होते, त्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना झालेलं नुकसान आणि दुसरं मराठा आरक्षण। पहिल्या दिवसापासून या दोन्ही मुद्द्यांवरती जे आहे ते विरोधक आपल्याला आक्रमक पाहायला मिळत होते आणि त्यानंतर सरकारने संमती दिल्यानंतर आज अवकाळी पावसावरती जे आहे ते चर्चा होईल आणि उद्या मराठा आरक्षणावरती होणार आहे। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का जवळपास राज्यभरामध्ये 5.5 लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये 2.5 लाख हेक्टरचे पंचनामे झालेले होते, उर्वरित जे पंचनामे आहे ते बाकी होते। त्यामुळे जर कर्जे आजपर्यंत झाले असतील, पूर्ण सरकार यावरती चर्चा झाल्यानंतर घोषणा करते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का ज्या प्रकारे विरोधकांनी आरोप केलेले आहेत का सरकार इतर कामामध्ये गुंग आहे, मात्र सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, त्यामुळे सगळेच नेते यावरती आज बोलतात का, कारण अल्पकालीन चर्चा आहे त्यामुळे साहजिकच आहे यावरती सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कांदा निर्यातीचा प्रश्न राजू, त्या संदर्भात अगदी आपण पाहिलं आहे का कांदा निर्यातीचा प्रश्न आहे का, कांदा उत्पादक शेतकरी हे सुद्धा रस्त्यावरती आलेले आहेत, कारण कुठेतरी कांद्याचा भाव जे आहे ते प्रश्न झालेला आहे। कारण निर्यातीवरती जे काही शुल्क लावलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून यावरती बैठका सुद्धा झालेल्या होत्या, मात्र त्यावरती जे आहे ते निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे त्यावरती सुद्धा आक्रमक होणार आहे। वेदन, आपण पाहतोय की सभागृहामध्ये हे सगळे मुद्दे घेतले जातील, मात्र सभागृहाच्या बाहेर सुद्धा आज अनेक आंदोलन मोर्चा असणार आहेत। काय काय नेमकं सभागृहाच्या बाहेर होणार आहे? नक्कीच काँग्रेसचा मोर्चा 11 वाजता सकाळी असणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच हा मोठा मोर्चा निघणार, ज्यामध्ये काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित असतील। त्यासोबतच जुनी पेन्शन योजनेच्या मागणी संदर्भात आज मोर्चा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा असणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे धनगर आरक्षणासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे। त्यामुळे 3 मोठे मोर्चे याच अधिवेशनादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यावर सुद्धा आता राज्य सरकारला उत्तर द्यावं लागेल। महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे आपण बघितलं पुरवणी मागण्यासंदर्भात सुद्धा चर्चा होईल, तर ती कशा प्रकारची असेल आणि काय मुद्दे उपस्थित केले जातील? आपण पाहतोय की 55,000 कोटींचे जे आहे ते पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत। ह्या सर्वात विक्रमी आतापर्यंतच्या पुरवण्या मागण्या आहेत। मागच्या अधिवेशनात पहिल्यापासून 52,000पर्यंत आल्या होत्या, मात्र यावेळेस कुठेतरी 55,000चे जे आहे ते पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहे। विरोधकांनी टीका जी आहे ती करण्याची दाट शक्यता आहे, कारण पुढे लोकसभा निवडणूक आहे आणि त्याच्या अनुषंगाने कुठेतरी ह्या सगळ्या ज्या आहे ते पुरवण्या मागण्या मांडल्या गेलेल्या आहेत। कुठेतरी राज्याचं अर्थ जे आहे ते बदललेलं आहे, बिघडलेलं आहे आणि म्हणून पुरवण्या मागण्या ज्या आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये सादर करावं लागतं, अशा प्रकारची टीका जी आहे ती विरोधकांकडून होईल। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपण पाहिलेला आहे की निधी देताना दुजाभाव केला असा विरोधकांनी आरोप केलेला आहे। आमदारांना, जे काही सत्ताधारी आमदार आहेत त्यांना 40 कोटींचा निधी दिलेला आहे, मात्र विरोधी पक्षांच्या आमदारांना जे आहे ते निधी दिलेला नाही। त्यामुळे साहजिकच आहे की पूर्ण मागण्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज टीका होण्याची शक्यता आहे। विरोधक यावरती चर्चेची मागणी करतील आणि त्यावरती विरोधक काय बोलतायत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच ज्ञानदा, जसं आपण बघितलं की 3 ते 4 महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या संदर्भात आज दिवसभरात काय होतं याची अपडेट आपण देणार आहोत। ज्ञानदा, बरोबर आहे, हा आठवडा महत्त्वाचा असेल। 10 दिवसांचं हे अधिवेशन आणि त्याचा विचार करता हा आगामी आठवडा किंवा सुरू झालेला आठवडा विविध मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण राहील। तुम्हा दोघांचे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।